सालाबाद प्रमाणे आपण सगळे या ठिकाणी जमता. भगवान बाबांची जमीन आहेत आणि भगवान बाबांनी जे अनेक तीर्थ तयार केलेत त्यापैकी राजा हरिश्चंद्र हे तीर्थक्षेत्र आपल्या परिसरातल्या लोकांना अनुभव आहे आणि मोठा परिसर आहे. 250 एकरचा परिसर आहे. हे सांगतो याच्याकरता की संतसुद्धा श्रीमंत असतात हे माहिती पाहिजे. आता काही लोकांना असं वाटतं संत म्हणजे फक्त पिशवी घेऊन फिरणारेच आहेत. पिशवीत घेऊन फिरणारे पण संत असतात. विठ्ठल आणि ज्यांना अशी जाण आहे, ज्ञान आहे, अशा संतांच्या भूमीमध्ये जिथं गेल्या 3 पिढ्यांची परंपरा आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान बाबांचं या ठिकाणी कीर्तन असायचं. नंतर गुरुवर्य भीमसिंह महाराजांनी केलं. आता मी करतोय. अजून 2-3 वर्ष आहे तुमचं नशीब. कारण की आता पुढं उत्तराधिकारी पण शोधला पाहिजे ना. कारण की जसं तुम्ही तुमचा संसार करता, पोराला सगळं कळलं पाहिजे, मग त्याच्या हातात देऊन मोकळं व्हायचं, तसं आम्हाला पण वाटलं पाहिजे तर किती दिवस मागं लागायचे. त्याला काही मर्यादा आहे का नाही. विठ्ठल विठ्ठल गेल्या 2-3 वर्षापासून अभंग आहे हा. तुम्ही विश्वनाथ दिनरंकमी. खूप गोड अभंग आहे तुकोबारायांचा. विठ्ठलाशिवाय कोणाची स्तुती न करणारे तुकोबार आहे. आज शंकराची स्तुती करतायत. ती विशालता आहे अंतःकरणातली. जर तत्व तुम्हाला कळालं ना, नाव काय ठेवलं त्याला फार महत्त्व राहत नाही. किती लक्षात येते तुम्ही बघा. जर तत्वाचा साक्षात्कार झाला, तुम्हाला माती आहे हे तुम्हाला तत्व कळालं की ही माती आहे, मग तुम्ही तिला काही म्हणा, संस्कृतमधून बोला, मृद आहे, माती आहे, अनेक भाषेमध्ये वेगळे वेगळे नाव आहे. नाव वेगळं आहे म्हणून मातीमध्ये बदल नाही. तसं तत्व ज्या संतांना कळालं ना, त्याचे नाव कोणतंही असो, हरिहरा भेद नाही, नका करू वाद. कोड शब्द आहे. वाद नका करू. ज्यांना तत्व कळालेलं नाही ना, तेच वाद करतात. वरचे लोक बसून एकत्रित राज्य करतात, कार्यकर्ते डोकाफोडी करतात. आता तर ती पण पंचायत आहे म्हणा. नेमकं कोणाची तत्व नाही कळालेलं. कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे. राजनीतीचं मुख्य कर्तव्य कळलं पाहिजे. तसं परमार्थाचं मुख्य कर्तव्य कळलं ना, देवतांविषयी वादच राहत नाही. हा फार गोड प्रसंग आहे. नाही मग महाराज एवढे हिंदू धर्मामध्ये देव आहेत, मागे सांगितलं होतं 33 कोटी आहेत. कोटी म्हणजे प्रकार 33 प्रकारचे देव आहेत, ज्याच्यामध्ये काही देवी आहे, देवता आहेत, अष्टवसू आहेत, 12 आदित्य आहेत, असे म्हणून ते 33 देव होतात. 33 कोटी नाही आहेत. नाहीतर त्या काळात जी लोकसंख्या होती ना, एका देवाला 10 माणसं सुद्धा अवघड गेले असते. आताची गोष्ट वेगळी. आता आपण एका देवाला 33 भाषा देऊ शकतो भारतीय लोकसंख्येप्रमाणे, पण जुन्या काळामध्ये अवघड आहे ना. मग प्रकार अर्थ आहेत आणि ते माहिती नसल्यामुळे टीका करतात लोक. माहिती का नाही आहे हा आजचा विषय. विठ्ठल विठ्ठल. माझ्या समोर तुम्ही सगळे बसलेले आहेत आणि तुमच्या चेहऱ्यावरून मला असं वाटतं सगळ्यांना मुलं बाळ आहेत. बरोबर आहे. बरेचसे आजोबा झालेले आहेत, सगळ्या प्रकारचे. आता तुम्हाला जर मी असं म्हणलं की तुम्हाला ज्ञान नाही, तुम्हाला अक्कल नाही, भाषा एकच आहे, शब्द बदलतात फक्त. तुम्हाला माहिती नाही, सौम्य भाषा आहे ना. समोरच्याला मूर्ख म्हणण्यापेक्षा असं म्हणा तुला कळत नाही, म्हणजे काय झालं, तो मूर्ख म्हणल्यावर अंगावर येतो, कळत नाही म्हटलं तर बरोबर आहे म्हणतो. याचंच मूर्खाचं लक्षण आहे ते. या वयामध्ये उत्तम संसार करून श्रीमंत होऊन करोडपती सत्ताधारी होऊन माहीत नाही असं कसं काही म्हणतात. आणि जे माहीत नाही असं म्हणणारे संत आहेत
त्यांना काय माहिती, त्यांच्यापेक्षा आम्ही श्रीमंत आहेत, सत्ताधारी आहेत आम्ही संतांपेक्षा. आम्हाला आषाढीच्या दिवशी लाईन न लागता महापूजा करता येते, इतकीच पॉवरफुल आहेत आम्ही, गळ्यात माळ नसली तरी. मग जे भक्ती करतात ते लाईनीमध्ये आहेत, आम्ही बेधडच जातो बिना लाईनीचे. मग लाईनीत येणं चांगलं का बिना लाईनीचं वागणं चांगलं? बोला ना. म्हणून ज्ञान या शब्दाचा अर्थ, माहिती या शब्दाचा या अभंगामध्ये खूप सुंदर अर्थ आहे. तुकोबराय आहेत महाराज, दीन रंकमी, स्वतःला 3 प्रकारचं विशेषण देतात. तुम्ही विश्वनाथ आहात आणि तुमच्या मानानं मी दीन आहे, तुमच्या मानानं मी रंक आहे आणि तुमच्या मानानं मी अनाथ आहे. विठ्ठल विठ्ठल. अजून मस्त कीर्तन आहे का? मला सांगा, ज्यांचा गाथा गेल्या 500 वर्षापासून अजरामर आहे, ते म्हणतात मी दीन आहे, ते म्हणतात मी रंक आहे, ते म्हणतात मी अनाथ आहे, आणि तुम्ही म्हणता आम्ही मालक आहेत. कोण खरंय? नाही, कोण खरंय? 500 वर्ष झाले त्यांचे अभंग जपले जातात, त्यांच्या गाथेचे पारायण होतात. गाथा सांगितल्यामुळं सुद्धा काही माणसाच्या नाईलाजाने पाया पडावं लागतं. अधिकार नसताना, काही कारण नाही. काही बरेचशी माणसं अशी की गाथा सांगतात, ज्ञानेश्वरी सांगतात म्हणून पाया पडावं वाटतं, नाईलाज येतो. कारण की त्यांच्या जवळ ज्ञानेश्वरी, माझा अर्थ लक्षात ठेवा, त्यांच्या जवळ, म्हणून त्यांचं अतिरिक्त बोलणं पण ऐकून घ्यावं लागतं, जे सैद्धांतिक नसतं. पण त्यांना वाटतं, त्यालाच म्हणतात अज्ञान. गाथा पाठ आहे म्हणून कळाला, हरिपाठ पाठ आहे म्हणून कळतो, असं काही आहे त्यांनी. लहान लहान मुलं बघा सकाळी सकाळी स्तोत्र म्हणतात, या देवी सर्वभूतेषु वगैरे वगैरे, कराग्रे वसते लक्ष्मी, सगळं म्हणतात. काय कळलं त्यांना? म्हणजे पाठ आहे. माझा अजून मुद्दा आहे का? पाठ आहे, कळत नाही. एवढं कळलं तर लय झालं तुम्हाला. कीर्तनकाराची वाक्य सुद्धा काही काही पाठ आहेत, पण कीर्तनकाराला कळत नाही. जे मार्केटमध्ये चालतं ते वाक्य फेकायचे, ज्यांनी टाळ्या मिळतात, लोकरंजन होतं, लोकांना आवडतं ते वाक्य सांगायचे. माझा मुद्दा आहे का? पण नेमका जीवनाचा सिद्धांत काय त्याला माहिती असताना तो मूर्खात जगला नसता, मूर्खाकडून सत्कार घेतला नसता, मूर्खांना मानलं नसतं. महाराज तुम्ही जरा जास्त बोलतायत, हा ज्ञानोबारांचा आदेश सांगते मी तुम्हाला. मी फक्त ते ओव्या सांगत नसतो, पण माझे वाक्य जे असतात ज्ञानेश्वरीची सवय झालेली तुम्हाला. सत्काराची के गोठी, ज्ञानोबाराय म्हणतात, के आदरा देईल भेटी, मरणेसी साठी नमस्कारिता. हे लक्षण अशा माणसाचं आहे की जे बृहस्पती बरोबर आपल्या विद्वत्तेची तुलना करतात, ती माणसं सत्कार घेत नाही. मराठी कळते सगळ्याला? कोणती घेत नाही सत्कार? वाचस्पतीची नि पाडे. काय शब्द आहे? देवाचे जे गुरु, देव नाहीत बरं का, देवांना शिकवणारा जो गुरु आहे त्याची जेवढी विद्वत्ता आहे तेवढी याची विद्वत्ता असते. काय शब्द ज्ञानोबा, सर्वज्ञता तरी जोरे परी. मूर्ख लोक आहेत. वेडवे माझी दडे महिमे बेने. तुम्हाला कळलं तर कळेल हळूहळू. वेडवे माझी दडे, का दडे वेडवे माझी दड्या? मूर्खाला सांगता कुठं? गडावर एक कलेक्टर आला आणि आमच्या माणसाने दरवाजा नाही उघडला. त्याला मी सांगितलंय दरवाजा उघडत जाऊ नको, थोडं भगवान बाबांचे पाय ज्या गडावर लागले तिथं पाय पाय येऊ दे ना. हे ज्यांना कळत नाही ते तिथून फोन करतात, आम्ही आलो गेट उघडायला सांगा. तर मी त्याला सांगून ठेवलेलं आहे, आणि जर जबरदस्ती केली की दगड हातात घे, पुढचं मी बघून घे. आता तो आडाणी आहे, त्याला आज्ञाप्रमाणे तो 2 दगड घेऊन उभा राहतो. आता समोरचा कलेक्टर आहे, मोठा माणूस आहे, याला काय गेले? मराठी कळली का तुम्हाला? तुम्ही अधिकार संपन्न आहात, आड्याला का दाखवता? अजून कळते का नाही? तुम्ही अधिकार श्रीमंत आहात, तुम्ही जगा ना. तुम्ही ज्ञानी आहात,
ज्ञानाचा आस्वाद घ्या. आज्ञेने लोकांना का सांगता तुम्ही मी ज्ञानी म्हणून? गरिबांना का सांगतात मी अधिकार संपन्न आहे म्हणून? श्रीमंत आहात, चांगलं वागा. नशिबानं पैसा आलेला आहे, चांगलं खा, चांगला अभ्यास करा, चांगलं ज्ञान कमवा, चांगला आराम करा. दाखवण्यासाठी जगू नका, याला मूर्खपणा म्हणतात. दाखवण्यासाठी जगू नका. दाखवताय कोणाला? जरी 2 गोटे हातात घेतले. हा मी एक दृष्टांत तुमच्या पुढे मांडलाय. तुम्ही तुमच्या जीवनात अभ्यास करून पहा, तुम्ही कोणाला शायनिंग मारताय. काही लोक मला येऊन सांगतात, महाराज आपण सांगितलं ना आमका माणूस निवडून येणार आहे, नाही का? मला आपण सांगितलं ना आमका, मग तू का निवडून येत नाही? एवढं अक्कल येतं. हा मूर्ख माणूस. याला कळतं ना कोण निवडून येणार आहे. एवढं ज्ञान जर तुझ्याकडे आहे, तू का मागासलेला आहे? तू का पाठीमाग चप्पल उचलण्यासाठी शिल्लक राहिलेलं? आणि पुन्हा आमच्यावर शायनिंग. महाराज आपलं ज्ञान कोण म्हणते असं? आणि जे खानदानी लोक असतात ना, तर धन दाखवत नाही, मान दाखवत नाही आणि ज्ञान दाखवत नाही. तुम्ही शेतकरी आहात, पेरलेलं जर उघडं ठेवलं ना तर उगवत नाही. एवढं कळलं लोकांना तरी भरपूर झालं. ज्याला उगवायचंय त्याला झाकावं लागतं. धन झाका डबल होतो, नाही कळलं? ज्ञान झाका मूर्त ज्ञान हो. पिकल्या सेंद कडू बन. पिकण्यासाठी तर आडीत ठेवा ना, मनात आडी आहे. पिकणार कुठून? ज्ञान पिकलं पाहिजे. एक ज्ञानवारीची ओवी अतिशय सुंदर आहे, आम्हाला फार आवडते. वैराग्यातिक तैसे ज्ञानोबा म्हणतात. वैराग्य नावाचा गुण आहे, ज्ञान गुण आहे, विवेक नावाचा गुण आहे. किती समजेल बघा. हे जे गुण आहेत ना ज्ञानोबा, ह्या असण्याला ज्ञानोबा म्हणतात किंमतच नाही. हे असले पाहिजे, पण केवळ आहे म्हणून किंमत नाही. पिकलिया आत्मप्रकाश. तुम्ही समोर बसलेले आहेत ना आता, त्या लाईटी आहेत म्हणून मी दिसतोय तुम्हाला, त्याला प्रकाश म्हणतात. आत्मप्रकाशामध्ये वैराग्य पिकलं पाहिजे, आत्मप्रकाशामध्ये विवेक पिकला पाहिजे. असलं गोड वाणी असते ना त्या माणसाची पिकलेलं. आता तुम्ही सगळे शेतकरी आहात, आंबट खाता का गोड खातात? बोला ना. आणि गोड होण्यासाठी पिकण्याची वाट पाहावी लागते. कॉमन सेन्स आहे ना, सामान्य सिद्धांत आहे. पिकल्याशिवाय गोड लागत नाही. कितीही मोठं फळ असू द्या, आंबा कितीही मोठा असू द्या, आंबटच लागतो. पिकला ना एकदा तो, आणि पिकण्यासाठी उष्णता लागते. तसं गुरुकृपेची उष्णता, ज्ञानाची उष्णता लागली ना, मग विवेक पिकतो. पुढचा टप्पा. आणि ज्याचं ज्ञान पिकलेलं आहे, वैराग्य पिकलेलं आहे, विवेक पिकलेला आहे, त्याच्या जवळ बसा महाराज. नुसतं जवळ बसा, त्याची शांती तुमच्या अंतःकरणात प्रवेश करते. याला संत संगती म्हणतात. जया संगे ब्रह्म भावो वव्या ऐका भ्रांतासही. भ्रांत म्हणजे वेडा, भ्रांतियुक्त असणारा माणूस साधूच्या संगतीमध्ये बसला ना, त्याला सुद्धा ब्रह्मभाव होतो की आपण चांगले आहोत, आपण सुखी आहोत. संतांच्या सानिध्यामध्ये पिकली आत्मप्रकाश. विवेक कमवलाय पण तो कच्चा आहे. वैराग्य तुमच्याकडे आहे पण नाव ठेवण्यासाठी आहे. मी ज्ञानी आहे सामान्य लोकांना दाखवण्यासाठी. पिकली आत्मप्रकाश हे कळत नाही. तुम्ही फक्त गोड ऐकताय याची मला जाणीव आहे. तुम्हाला काय माहिती आत्मप्रकाश म्हणजे काय? बुवा लोकांना माहित नाही, तर तुमचा काय संबंध आहे? आत्मप्रकाशात विवेक पिकवला जातो हा शब्द तुम्ही आजपर्यंत ऐकला का कुठं तुमच्या आयुष्यामध्ये? तुमचं वय बघा. विवेक पिकावा लागतो, वैराग्य पिकावं लागतं, आत्मप्रकाशात पिकावं लागतं. का नाही ऐकलं? ज्ञानेश्वरी ऐकले नाही म्हणून नाही ऐकलं. तो बी आत्मप्रकाशात विचार पिकले पाहिजे. काही संसारातले म्हातारे भाव डॉक्टर असतील, वकील असतील, जे तृप्त झालेली माणसं आहेत, पिकलं म्हणतो आम्ही त्यांना. कितीही मोठं संकट घेऊन जात त्यांच्याकडे स्मित हास्य करतात. असं आहे का? ठीक आहे, आपण बघू.
विश्वास आहे तो. तुमच्यावर आलेलं संकट त्याचं तोड माझ्याकडे आहे. कितीही ऍक्सिडेंट झालेला मनुष्य असू द्या आणि अनुभवी डॉक्टर असू द्या, कधी घाई करत नाही. पहिले तो पूर्ण बॉडी तपासतो. आल्याला इंजेक्शन देत नाही, नाही का? आल्याला पैशाचा पण हिशेब नसतो. आलाय ना, जीव आलाय ना, पूर्ण बघू द्या किती ठिकाणी लागलेत, कुठं लागलेत, काय करायला पाहिजे, सगळं चेक करतो. याला म्हणतात निरीक्षण, परीक्षण करतो आणि मग निर्णय घेतो किंवा असं असं करावं लागेल, तुमची इच्छा. एखाद्या साधूकडे जर तुम्ही गेल्या गेल्या म्हणत नाही जा तेरा कल्याण हो, लगेच आशीर्वाद देत नाही. दिला ना, तुमच्यातला चॅप्टर माणूस साधू झाला म्हणून समजा. नाही कळालं? कारण की जे विकलं जातं त्याची डुप्लिकेट होते. परमार्थ विकला जातो म्हणून अपरमार्थिक लोक परमार्थिक पण दाखवतात. म्हणून सीता अपहरण करण्यासाठी सुद्धा रावणाला संन्यासी व्हावं लागलं. नाही कळलं? सीता देवाची गोष्ट आहे बरं का. आणि ज्या सीतेला रावण कळला नाही तर आत्ताच्या बायांना काय कळणार आहे रावण. म्हणून ज्ञानोबांनी फार सुंदर सांगितलं बरं का, कोणत्याही स्त्रीने संन्यासाच्या साधूच्या मागे जाऊ नये. ज्ञानोबांचं वचन. मग तिने भक्ती करायची नाही का, परमार्थ करायचं नाही का, आपल्या नवऱ्याच्या मागे जाणं हीच भक्ती आहे. देव आपोआप भेटतो. ओवी ज्ञानोबांची पतीची या मता अनुसरवली पतिव्रता. हे ठराविक लोकांना सांगितलं बरं का. हे पण आता आधुनिक स्त्रिया म्हणतात त्याच काय ऐकलं पाहिजे, तू नको ऐकू. पतिव्रता शब्द वापर, माणसाची किंमत करणं म्हणजे पतिव्रता. आता त्याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज, शरीर जोपर्यंत चांगलं आहे ना, अनेक लोक तुमच्याकडे पाहणारे आहेत. मराठी समजून घ्या, पाहणारे आहेत, सांभाळणारे नाही. आणि तुम्ही कसेही असा, सांभाळणारा जो असतो त्याला पती म्हणतो. कसेही असा तुम्ही, नाही स्वयंपाक करता आलं, नाही कळालं, अति कळालं, तरी पतीचा धर्म आहे पत्नीला सांभाळणं. नसेल पण सांभाळतो. आणि कुंकू त्याच्या नावाचं असतं. टिकली मी नाही सांगू शकत, तर टिकली. आणि आता तर लावतच नाही, टिकली पण नाही आणि कुंकू हा तर प्रकारच निघून गेलेला आहे कुंकूचा. जुन्या बाया जर पाहायला मिळाल्या आणि ते मोठं कुंकू पाहिलं ना, खूप समाधान वाटतं महाराज. ही बाई तेजस्वी आहे, निष्ठेनं जगलेली आहे, म्हणून हिच्या म्हातारपणात तेज आलेलं आहे. टिकली या नवऱ्यावर ती भीत नाही कुणाला. जी बाई एक निष्ठ राहते ना, भीतच नाही कुणाला, पापच केलं नाही तिने, कुणाला घाबरेल. मराठी कळली ना? ज्या माणसाने चुकाच केल्या नाही, काय करणार आहे एसपी, सरकार काय करणार आहे? अरे जे चुकलं त्यांना पकडण्यासाठी ना, चांगल्या माणसासाठी पोलीस नाही आहे. तुम्हाला कळतंय? चांगल्या माणसासाठी यम नाहीये चांगल्या माणसासाठी. मग घाबरतो कोण मरणाला? चुकाच केलेल्या आहेत त्यांनी. परमार्थाचा बाजार केलाय, बाजारात परमार्थ केलाय आणि आयुष्याचा गोंधळ केलाय. त्याच्या अंतःकरणाला भीती वाटते. भीती म्हणजेच यम. कळलं तुम्हाला? यम हा काही वेगळा नाहीये. भीती म्हणजेच यम. काहीच केलं नाही त्यांनी, भीती नाही वाटत महाराज. मध्यंतरी एक अशी घटना घडली, माझी क्लिप व्हायरल झाली टीव्हीला. मला ती पोरं आमची पळत झाली, महाराज तुमची क्लिप व्हायरल झाली. टेन्शन घेऊ नको, कुणाला तरी शिव्या दिली असते. आत्मविश्वास काय म्हटलं मी त्याला, दिले असतील कुणाला तरी शिव्या. का की याच्या अतिरिक्त मी सामान्य माणसाला काहीच बोलत नाही. घ्यायची गरज. चूकच केली नाही तुम्ही, किती क्लिपा व्हायरल होऊ द्या, पाप जर केलं नाही तर घाबरणार कुणाला? मला चूक जर केली नाही, हे परमार्थ आहे बरं, याला म्हणतात परमार्थ. आणि त्याच्या पुढचा टप्पा सांगतो, जे चूक करत नाही ते देवाला घाबरत नाही. जर चूक केली नाही तर देव तरी शासन काय करणार तुम्हाला? कशामुळे शासन करणार? तुम्ही सगळे पोरा बाळाचे बाप आहेत. पोरग चुकलंच नाही, खवळणार का तुम्ही त्याच्यावर? आणि पहिला नंबर आला आणि जास्त खेळलं, तुम्ही काय म्हणणार? अजून खेळ.
टार्गेट पूर्ण केले. शाळेत पहिला नंबर आहेत, तुम्ही मागाल ते वस्तू बाप स्वतःला घाण ठेवून आणून देईल जर पोरग शाळेत पहिला नंबर असेल तर. माझा शब्द. आणि परमार्थात जर तुम्ही एकनिष्ठ असाल ना, जग तुमच्या पायाशी आणून देईल. त्याला भगवंत म्हणतात, संत म्हणतात. मागा फक्त तुम्ही. याचा पुन्हा सिद्धांत विसरू नका. चांगलं वागाल तर, हे विसरू नका. जर चांगलं नाही वागलात, भिकारीच. पहिल्या चरणात सांगतात, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, नाथ तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, दीननाथ वीरनाथ, दीननाथ ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला. माझ्या समोर तुम्ही लोक बसलेले आहात. ठीक आहे, तुम्ही जसं जीवन जगता तसं चांगलं आहे. पण जर तुमच्याकडे पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे, तर मग तुम्ही सामान्य वाहनात बसणार नाही. शब्द कळाला? सामान्य वाहनात बसणार नाही. आता प्रश्न असा आहे, ते कमवायचे का आहेत? हा प्रश्न महत्वाचा आहे. तुमच्याकडे सामान्य जेवण जेवणार नाही. ज्ञानोबांचा एक शब्द इतका गोड आहे महाराज. आपुलेनी नागरपणे जो इंद्र भुवना ते पावळ म्हणे. मराठी आहे का बरं का? आपुलेनी नागरपणे, आपल्या आतल्या सौंदर्याने. प्रत्येक शब्द टिपण्याचा प्रयत्न करा. आपल्या आतल्या सौंदर्याने, श्रीमंतीने, आपुलेनी नागरपणे इंद्र भुवना ते पावळ म्हणे. इंद्र भुवनाला, राजवाड्याला गरीब आहे म्हणतो. असा माणूस तो केवी रंजे पालवणे भिल्लाचे. विठाला विठाला कोण? इंद्र भुवना ते पाबळ म्हणे. पाबळ गरीब, तो केवी रंजे पालवणे भिल. हे समजण्यासारखं आहे. संत सामान्यामध्ये राहतात, पण विद्वान लोकांना जवळ करत नाही. ज्ञानोबांनी गरीबातल्या गरीब माणसांना जवळ केलं, विद्वान ज्ञानोबाजवळ नाही. अभ्यास करून पहा. विद्वानाच्या डोक्यात हजार शंका. हे ज्ञान त्यांचंच आहे का? ज्ञानोबाबद्दल हे आशेच का? पण ज्ञान पहा ना. चांगदेवासारखा माणूस म्हणतो, जो चमत्कार मला येत नाही तो त्यांना कसा काय येतो? वयात लहान आहे. मराठी कळून घ्या, वय लहान आहे. मग याचा अर्थ कळला ना तुम्हाला? तुम्ही स्वतःला मोठे समजता, हे तुमचं लहानपण आहे. जर तुम्ही मोठे आहात, केवी रंजे पालवणे, तुम्हाला सांगायची गरज नाही हो, श्रीमंत आहात. म्हणून तुमच्या मेंदूमध्ये तुम्ही स्वतःला मोठं समजता, आहात लहान. ज्ञानोबांनी खूप सुंदर ओवी लिहिली याच्याबद्दल. चुकली ज्ञाने जेथ मिळो आली. 9व्या अध्यायामध्ये ओवीत चुकली ज्ञाने. कधी ऐकलंय शब्द? ज्ञान देखील चुकतं. बाजारात गेले पोरं चुकतात, यात्रेमध्ये चुकतात, काही चुकलेलेच असतात. मग का चुकतात? अशी ज्ञान सुद्धा चुकतात. चुकली ज्ञाने. तुम्ही जगाचा अभ्यास न करता जगावर निर्णय का करता? याला म्हणतात चुकणं. देवाच्या विषयी तुम्हाला काहीच माहिती नाही, डायरेक्ट निर्णय. देव नाही जगामध्ये, नसेल ना देव, आम्ही आहे नाही म्हणत तुझ्यासाठी, पण नाही याचं कारण सांग. अर्थ कळालं? नाही
का नाही? नाही दिसत नाही तू, तुझा बाप पण दिसत नाही. दिसतो का? एकटेच फिरते ना. आई पण कळत नाही, म्हणजे ते जन्माला आलेलं नाही का? मला सांगा, ज्यांची ज्यांची नावं इतिहासामध्ये आहेत मोठे म्हणून, त्यांना आईबाप नाहीत का? मग आता दिसतच नाही म्हणजे मानणार नाही का तुम्ही? दिसणं छोटा विषय. बरं, आता पुढचा टप्पा, तुला दिसत नाही का संतांना दिसत नाही? हा पण मोठा अवघड प्रश्न आहे ना. तुला दिसत नाही, तुझा अधिकार नाही. संतांना दिसतो, वाणीतून देव प्रगट होतो. महाराज, दिसतो हा फार छोटा शब्द आहे. संतांच्या वाणीतून देव प्रगट होतो. तुकोबरायचा अभंग आहे, तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे. विठ्ठला खूप अवघड आहे. कधीतरी अशी कल्पना करा, आताच्या लोकांनी, विशेष करून भारतातल्या लोकांनी, ज्यांना हे कळतात, 700 वर्षापूर्वीचे ज्ञानोबराय काहीच ज्ञानाचं साधन नाही, मग कशी लिहिली ज्ञानेश्वरी? विचार करा थोडस. ज्या संतांना सामान्य म्हणून लेखतो त्यांच्याकडे ज्ञान आलं कुठून माहित नाही, मग गपच नाही. अर्थ कळाला? जर तुला उत्तर नाही येत, देव नाही किंवा संत चुकीचे, तुझ्या नशिबात रावण आला असेल संन्याशीच्या रूपात, पण म्हणजे सगळे संन्यासी रावण असतात असा अर्थ नाही ना. काही, आणि एक नियम असा आहे पहा, किती हरभरे भिजू घाला, 2-3 तर काय म्हणतात त्याला, क्या बात आहे. असे शब्द तुम्हाला माहिती म्हणलं तर काय प्रश्न नाही. तसं मला एकदा कीर्तनकारांच्या बाबतीमध्ये ग्रुप भेटायला आला. महाराज काहीतरी निर्णय घ्या, कीर्तनकार लोक पैसा घेतात. अशी मंडळी आली, 10-12 मंडळी, बुद्धिमान मंडळी, परमार्थातली मंडळी, कीर्तनकार मंडळी बरं सगळी. आणि कोणालाच तारखा मिळत नव्हती अशी कीर्तनकार. आणि 10-15 मंडळी, तुम्हाला काय वाटतं शास्त्रीजी की हे सगळं धंदा बंद झाला पाहिजे? म्हणून तुम्ही कोण ठरवणार? माझा मुद्दा लक्षात ठेवा. तुम्ही खरंच चांगले आहात असं जे तुम्हाला वाटतं, हा तुमचा मूर्खपणा आहे. तुम्ही चांगले आहात हे तुम्हाला वाटणं मूर्खपणा आहे. का? चांगले असते तर मार्केट आलं असतं तुम्हाला. लोकांना चांगलं नकोय का? निरसदूत नकोय का तुम्हाला? बोला ना. निरस मिळत नाही म्हणून थोडीफार भेसळ मराठी कळते का? एकदम नाही मिळत शुद्ध कीर्तन ऐकायला, थोडंफार कमी जास्त ऐकावंच लागतं ना. निरस जर मिळालं तर तुम्ही त्याग कराल. खरा संत भेटला ना, कोणाच्याच पाया पडणार नाही भेटत. याचं मूळ कारण तुम्ही स्वतःला ओळखलेलं नाही, स्वतःला ज्ञानी समजता. आणि हा परमार्थातला विषय नाही बरं का, व्यवहारातला विषय. मी अनेक वेळा ह्या गोष्टीचं थोडं बोललो. कधी कधी आमदारकीचं तिकीट आणि खासदारकीचं तिकीट बुद्धिमानाला नाही मिळत. का नाही मिळत? बुद्धिमान आहे म्हणून. ज्याला कळायचे त्याला कळेल ना. का नाही? बुद्धिमान. मग ज्याला मिळतं तो ऐकण्यातला असतो. ऐकण्यातला असतो म्हणजे निष्ठावान असतो. सगळं जग बदललं तरी हा पक्ष बदलत नाही, हा विश्वास असतो, म्हणून त्याला मोठं केलं जातं. बुद्धिमान आहे पण बदलणार आहे नाही. थोडा कठीण शब्द वापरतो. सुंदर आहे पण नीट वागणारी बाई नाही. कराल का तिला सून म्हणून, बायको म्हणून? सुंदर आहे, स्वयंपाक चांगला आहे पण नीट वागत नाही, आणाल घरी? तोच विषय व्यवहारातला आहे, तोच विषय परमार्थातला आहे. बुद्धिमान आहात मान्य, संताशी एक निष्ठा नाही. मग जे काय काही संत बघतो ना मी, स्वतःचेच फोटो विकतात. तू कोण आहेस? तुला विकावं लागतात फोटो, याच्यापेक्षा दुर्भाग्य काय देखणं गडी आहेस तू? काय कळलं? बर, तुझे फोटो घेऊन तुझं कल्याण झालं नाही, समोरच्याचं काय कल्याण होणार आहे? फोटो प्रतिमा आहे ना, म्हणून मुस्लिम धर्मात खूप चांगले आहेत. पैगंबराचा फोटोच नाहीये आणि काढून पण देत तो.
त्यांचं ज्ञान महत्वाचं आहे, फोटो महत्वाचा नाही. तुमचं ज्ञान महत्वाचं आहे, तुमचा फोटो महत्वाचा नाही. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी महत्वाची आहे. ते कसे दिसत होते 700 वर्षानंतर कळणार नाही तुम्हाला. म्हणून आज तारणारी कोण आहे आपल्याला? बोला ना. ज्ञान. एवढं ज्ञान आलं तरी लय झालं. म्हणून चुकीचे माणसं का भेटतात? तुम्हाला तसेच भेटले पाहिजे. एक घर होतं बारामती परिसरामध्ये, वारकऱ्याला जरा त्रास द्यायचे. ते महिन्याचे वारकरी इकडे येत नाहीत बरं का. आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी रस्त्यातले घर सामान्य रूपाने राहतात. भावच देत नव्हतं. ते आमचा हरिभाऊ फारच हुशार. त्याला वारकऱ्यांनी तक्रार केली किंवा तिथून जायचं तर जवळचा रस्ता आहे आणि माणसं ते मानत नाही, कुत्रा अंगावर घालतात. ठीक आहे, पण मी दुरुस्त करतो. नस कशी असते ते सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, काही नाही. त्या रस्त्याने हरिभाऊ गेला आणि तिथं खेळणारं शेंबडं पोरग उचललं. त्याने कुत्रा अंगावर येईल काय? बोला ना. कारण की त्याच्या पोराला उचललंय. आई प्रसन्न झाली. आणि वारकऱ्याचा द्वेष करणारं घर उचलले कुणाला? पोराला. मग ती बाई धावत हो असं काय करता? म्हणे राजबिंडा पोरगा आहे. पोरग कसं होतं अगोदर सांगितलंय मी तुम्हाला. पोरं कुठं राजबिंडे असतात का हो? नाही, ज्याला शेंबूट नाही त्याला काही पोरगा म्हणावं का? खूप साफसफाई केली नंतर लय अवघडत जात ते. मातीत खेळलं पाहिजे पोरग, धूळ फिरलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे. कारण की त्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती तयार होते. मग शेतकऱ्याचे जसे पोरं आहेत ना, तसं मुंबईला मलबार हिलचे पोरं नाहीत महाराज. शेतकऱ्याचे पोरं मातीत टाका, कुठेही टाका, किती उष्णता असो, किती थंडी असो, अंगावर उपरणे घेऊन फिरतात. श्रीमंताची पोरं बघा बरं तुम्ही, नुसतं कलर आहे त्यांना, दम नाही. माझा अर्थ कळला? दम नाही. पैशात दम आहे, त्यांच्यात दम नाही. कुठं काय काय वाढलेलं असतं तुम्हीच जाणार. आणि इतकं कोमल, एसी शिवाय जगतच नाही. एक पोरग भेटायला आलं मला, ते एसीतलं होतं. आता गडावर एसी नाही आहे, नुसतं घामाघूम धाराच वाहत होत्या. मला म्हणे महाराज जाऊ का? म्हणलं आलाच कशाला? नाही मग तुम्ही एवढे मोठे, तुमच्याकडे एसी असेल. अरे म्हणलं देवांनी निसर्गतः आपल्या शरीरात एसी तयार केलाय. मे महिन्यामध्ये तुम्ही पाणी प्या महाराज, घाम येतो. घाम म्हणजे बाहेरून शरीर थंड करतं. बाहेरून शरीर थंड करण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये, आणि त्याला आपण ती प्रक्रिया करू देत नाही, बाहेरून थंड लावतो. तुम्हाला माहिती का तुम्हाला मिळालेलं शरीर किती किमतीचं आहे? आता हा पखवाज आहे, वाजण्याचंच काम करणार. माझ्या हातात घड्याळ आहे, शेल टाकला बोलणार नाही, फक्त टाइम दाखवणार. एक यंत्र एकच काम करतं. प्रेस असेल एकच काम करतं, गाडी असेल रस्त्याने चालणार. हे यंत्र असं आहे, 100 रुपयाचं जेवण द्या, डोकं पण चालतं, हार्ट पण चालतं आणि पाय पण चालतं. असं यंत्र भगवंतानी बनवले. किती रुपये लागतात दिवसभरामध्ये जेवायला? मी 100 जास्त म्हणलो, पण खऱ्या अर्थाने हे जे यंत्र चालतं तुमचं, किती रुपये लागतात जेवायला? आणि जे जेवण इतकं स्वस्त जेवण तुम्ही घेतलं, त्याने मेंदू पण चालतो, हातपाय चालतात, डोळे चालतात, पाय चालतात. दाखवा बरं यंत्राचं आजपर्यंत असं इतक्या स्वस्त ऊर्जेवर चालणारं यंत्र. ते तुमच्याकडे भगवंताने तुम्हाला दिलेलं यंत्र. अक्कल नाही ना वापरायची, नको त्या ठिकाणी. म्हणून तो आलेला मनुष्य आहे, त्याला कळलं पाहिजे, त्याच्या नसा कळल्या पाहिजे. शेंबड्या पोराला जर राजबिंडा म्हणलं की ती बाई प्रसन्न झाली. हरिभाऊला म्हणली या बसा बस. नाही मी ज्योतिषी बने, मी असं कुठेही पाणी पित नाही. नाही पण माझ्या पोराचं भविष्य, कोणत्या पोरं आईला असं वाटतं माझं पोराचं भविष्य कळू नये? सगळंच वाटतं. गेलं बसलं, दुधाचा चहा, सगळं जेवण, नुसतं बघत होतं बरं का. आमच्या हरिभाऊला ज्योतिष मध्ये काहीच कळत नव्हतं, नुसतं बघायचं. हात झालं की पाय, पाय झाले की डोकं, डोकं झालं की. मग ते बऱ्याच वेळ म्हणजे तुम्ही काही सांगत का नाही? किती अभ्यास करावा.
पायावर शंख चक्र आहे, हातामध्ये शंख चक्र आहे. विष्णूच जन्माला आले तुझ्या घरात. ते म्हणले मी आता पुरणपोळी करते, खाऊन जा. ते म्हणजे करू काहीच नको, पण हे पोरग जर मोठं व्हावं असं वाटलं ना, येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्याला जीव घालत जा, पोरग मोठं होईल. व्यवहार कळायला पाहिजे तुम्हाला. तसं तुम्ही कोण आहात, तुमची क्षमता तुम्हाला कळाली पाहिजे. तुम्ही उंबऱ्याच्या बाहेर निघाला ना, छाती ताठपणे जातात. तुम्ही तुमचं खरं अस्तित्व घरात कळतं. तुम्ही कोण आहात, तुमचं मूल्य काय, तुमचं अस्तित्व काय हे घरी कळतं तुम्हाला. पत्नी का मानत नाही मला सांगा बरं तुम्हाला. तिला खरी योग्यता माहिती. जर पत्नी सन्मान करत असली तर तुमचा गाव सन्मान करेल महाराज. मुलगा जर सन्मान करत असेल ना तुमचा, माझा बाप अतिशय देव, जग सन्मान करेल तुमचा. तुम्हाला मान लोकांकडून नाही पाहिजे, जिथं जगायचंय तिथं मान पाहिजे. बाहेरच्या रस्त्याने येणार जाणाऱ्याच गाडी काय भारी आहे, आमचं काय फायदा बोलून त्याला. रोज 50 गाड्या तुमच्याकडून जातात, हेलिकॉप्टर जातं. तुमच्या जीवनात काय बदल झाला? माझा मुद्दा समजून घ्या. काय भरपूर तुमच्याकडे आहात, पण तुम्ही आतून शून्य आहात, आतून दुखी आहात. तुम्हाला कळालेलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात स्वतःचा अभ्यास करा, कारण की तुमच्याकडे असलेलं ज्ञान चुकीचं आहे. चुकली ज्ञाने शब्द फार महत्वाचा. चुकली महाराज, तुम्ही ज्ञान ज्ञान म्हणून बऱ्याच वेळेपासून चुकलेलं खरं ज्ञान म्हणजे काय? पूर्ण पृथ्वीवर अशी व्याख्या नाहीत महाराज ज्ञानाची. पूर्ण पृथ्वीवर तसे ज्ञानोबा ज्ञानाची व्याख्या करतात. जेथ न पाहता भेटे आपण अपे ते ज्ञान पैगा बरे. काय ज्ञानोबारांचे शब्द आहे? जेथ, ओवी पाठ करा, कीर्तन भरपूर ऐकताय तुम्ही. जेथ न पाहता भेटे, न पाहता भेटे. कोण भेटे? स्वतःला. माझ्या समोर तुम्ही कीर्तन ऐकता, तुम्ही जिवंत आहेत का मेलेले आहेत? बोला ना. आता मी तुम्हाला दुसरा, जिवंतपणा म्हणजे काय बोला ना. आज तुमचं कीर्तन ऐकतो तुम्ही जिवंत आहात, मग सांगा जिवंतपणा म्हणजे काय? हात कापला तुमचा तरी तुम्ही जिवंत आहे, पाय कापला, डोळा गेला तरी जिवंत. ही जिवंतपणा म्हणजे काय? श्वास घेणं, घेणारा कोण आहे? नाक आहे ना, नाक येतं तुम्हाला, कान येतं तुम्हाला, डोळे येतात तुम्हाला. मग आतला जो आत्मा आहे तो जिवंत आहे. दिसला का तो? बोला ना. तुमच्या जिवंतपणाला तुम्ही भेटला का याचं उत्तर ज्ञानेश्वरी. का ज्ञानेश्वरी वाचाय? तुमच्या जिवंतपणाला तुम्ही भेटताय. ओवी पुन्हा सांगतो. जेथ न पाहता भेटे. भेटे शब्द आहे कोण? आपण नपे. मी मला भेटलो. विठ्ठला विठ्ठला. 2-3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी एक पुस्तक काढलेलं आहे ज्ञानेश्वरीतील अर्जुन. त्याच्यामध्ये एवढ्या शब्दावर पूर्ण पुस्तक आहे. गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझे पटे. काय ज्ञानोबारांचे शब्द आहेत. गुंतलो होतो अर्जुन गुणे, मी अर्जुन आहे, महारथी आहे. प्रत्येक शब्द नीट ऐका बरं का. अर्जुन स्वतःला काय समजतोय? मी महारथी आहे, हा अहंकार आहे. मी मोठा आहे, हा अहंकार आहे. अर्जुन सोडून द्या आणि तुमच्याकडे घ्या. तुम्ही मार्केटमध्ये तुम्ही काय समजा? मला असं बोललं, मला ओळखत नाही तो अजून. तूच तुला ओळखत नाहीस. कोण आहात तुम्ही? का म्हणून तुम्ही भांडणं करताय? का म्हणून तुमच्या आतला जिवंतपणा तुम्ही बरबाद करतायत. त्या चैतन्याला भेटत नाहीत तुम्ही. त्याला ज्ञान म्हणतात. जो भेटायला लावतो. जेथ न पाहता भेटे आपण पे ते ज्ञान. हे ज्ञानोबारांची ज्ञान शब्दाची व्याख्या आहे. आणि अजून एक व्याख्या इतकी सुंदर आहे. तुम्ही जर चांगला वागलात ना, 2-3 शब्द सांगतो जितकं लक्षात राहील बघा. मग हे ज्ञान कधी मिळेल? ते ज्ञान जे तर न पाहता
भेटे आपण पे ते ज्ञान पैगा बरं. मग हे ज्ञान भेटेल कधी? चांगले वागलात ना तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक. बघा, चांगलं वागणं म्हणजे बाहेरून नाही, रावणासारखं सजणं नाही. रस्त्याने जाताना मी साधू दिसलोच पाहिजे, माझ्यामध्ये गुण असलेच पाहिजेत. खरा साधू आहे ना, त्याचं लक्षण आहे संभावितपणाचे ओझे जया. मराठी कळाली? बरेच आमचे मित्र म्हणतात शास्त्रीजी तुम्ही जास्त हसता, जरा असं वागून. ठीक आहे, मला का हसायला नाही पाहिजे? नाही काय, आता तुम्ही महंत आहात, तर आपल्या पोझिशन मध्ये राहिलं पाहिजे. असल्या हलकट जवळ असल्यानंतर आनंद पण निघून जातो. तुमच्या हसण्यावर, तुमच्या वागण्यावर पोझिशन नसते, आतल्या आनंदावर तुम्ही चमकता. अनुभव घेऊन पाहतो. हे ज्ञानवरांचे संभावितपणाचे शब्द आहे का? संभावितपण म्हणजे सभ्य वागणं. असंच वागलं पाहिजे, असंच बोललं पाहिजे, असंच राहिलं पाहिजे, याचं ओझं ज्याला वाटतं तो संत असतो. संभावितपणाचे ओझे. संभावितपण सोडतो असा अर्थ नाही. संत संत सभ्यच असतो. ओझे किती वेळ सभ्यपणा? ठीक आहे, 2 मिनिटं आपण माणसात आलो, नीट वागलो, पण आपल्याशी संवाद साधता आला पाहिजे. मला बोलता आलं पाहिजे. चैतन्य माझा मित्र असला पाहिजे. आतल्या चैतन्याशी मला संवाद साधता आला पाहिजे. निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानोबाराय हे जेव्हा एकमेकाला बोलतात ना, तेव्हा निवृत्तीनाथांचं माऊलीविषयी शब्द खूप सुंदर आहे बरं का. तुझा तूची देव. काय शब्द आहेत, कधी गंभीरतेने घ्या या शब्दाला. माऊली तुला दुसरा देव नाहीये, तुझा तूची देव, तुझा तूची भाव. याला जीवन म्हणतात, त्याला परमार्थ. दुसऱ्याच्या पायाच पडू नका, पण स्वतःला देव बनवा. स्वतःतला देव पहा, तो देव तुम्हाला देव करेल. त्याची पूजा होते. आणि हे निवृत्तीनाथ महाराज माऊलीला म्हणतात, तुझा तूची देव, आपुला संवाद आपुलासी. मला सांगा, दिवसभर तुम्ही बडबड करताय, कधी चैतन्याबरोबर बोललात का तुम्ही? तुमच्या 24 तास घाण डोक्यामध्ये बसलेली असते. याचा काटा काढायचा आहे, त्याला बर्बाद करायचंय, त्याच्याशी दोस्ती करायची, दोस्ती करून याला फसवायचंय, वगैरे वगैरे. तुमच्या साईज प्रमाणे तुम्ही विचार करा. कधी आपलं आतला जो जिवंतपणा आहे, आतलं चैतन्य, ते किती कोंडले, ते किती दाबतोय आपण आपल्या चैतन्याला. आपण आपल्यावर किती बलात्कार करतोय, अन्याय करतोय, याचा विचार करा. मोकळेपणाने जगता येत नाही ना तुम्हाला, हे पाप आहे. अभ्यास करून पहा. मोकळेपणाने जगता येत नाही, पाप आहे. आणि मोकळा श्वास घेऊन पहा, आतला चैतन्याचा सुगंध तुम्हाला मिळेल. हे ज्ञानोबा शिकवतो. जर तुम्ही चांगलं वागलात, तुम्हाला कळालं माझ्यात अहंकार आहे, मला काढायचंय, माझे दोष मला काढायचे, अशा माणसाकडे ज्ञानोबांचा पुढचा शब्द सांगतो, तया ते गिवसीत. जे ज्ञान सांगितलं ना आता, जे तर न पाहता भेटे आपण पे ते ज्ञान तया तेच गिवसीत. ज्ञान पावे